ठाणे शहराचे राजकारण ज्यांच्या नावाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही ते एक नाव म्हणजेच की शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे। सध्या मी आहे धर्मवीर आनंद दिघे यांच्याच आनंद आश्रमाच्या ठिकाणी। याच ठिकाणी धर्मवीर आनंद दिघे यांनी अनेक नेते घडवले, अनेक राजकारणी घडवले, तर अनेक शिवसैनिक घडवले। याच आनंद आश्रमातून धर्मवीर आनंद दिघे यांनी अनेक ठाणेकर नागरिकांना न्याय मिळवून दिला। असं म्हटलं जातं की याच ठिकाणी जे आहेत ते शेकडो ठाणे जिल्ह्यातून अनेक नागरिक जे आहेत ते या ठिकाणी यायचे धर्मवीर आनंद दिघे यांना भेटण्याकरिता, आणि या ठिकाणी एक असा भव्य जनता दरबार देखील लागायचा। शेकडोंच्या संख्येने या ठिकाणी अनेक नागरिक जे आहेत त्यांच्या समस्या घेऊन यायचे आणि धर्मवीर आनंद दिघे याच ठिकाणावरून त्या सर्वांच्या समस्यांचं निराकरण जे आहे ते करायचे। आता आपण या ठिकाणी पाहिलं तर धर्मवीर आनंद दिघे ज्या ठिकाणी बसायचे त्या ठिकाणी ती त्यांची खुर्ची असेल, तो टेबल असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी एक फोटो आता धर्मवीर आनंद दिघे यांचा ठेवण्यात आलेला आहे। या ठिकाणी अशा स्वरूपातलं एक लाकडी बॅकग्राऊंड बॅरिकेडिंग देखील करण्यात आलेलं आहे जेणेकरून या ठिकाणी जे आहे ते कोणी जाऊ नये। आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर आता आणखीन एक टेबल आणि एक खुर्ची जी आहे ती या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। पाहिलं तर या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाचे समन्वयक असतील, प्रवक्ते असतील नरेश म्हस्के, ते आता ह्या ठिकाणी बसतात। ते ह्या ठिकाणी जनता दरबार जे आहेत ते घेत असतात। आणि ह्या ठिकाणी आपण पाहिलं तर धर्मवीर आनंद दिघे यांचा एक फोटो लावण्यात आलेला आहे। अनेक शिवसैनिक जे आहेत ते महाराष्ट्रातील तळागाळातील आजही या ठिकाणी धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन करण्याकरिता येत असतात। अनेक शिवसैनिक जे आहेत ते त्यांच्या दिवसाची सुरुवात देखील धर्मवीर आनंद दिघे यांच्या याच आनंद आश्रमामधून धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन करून येत असतात। आपण पाहिलं तर या सर्वच आनंद आश्रमामधील एक महत्त्वाची खोली म्हणजेच की ती धर्मवीर आनंद दिघे यांची खोली, ज्या ठिकाणी धर्मवीर आनंद दिघे देवपूजा करायचे। आनंद आश्रमामधून आल्यानंतर हीच जी समोरची खोली आहे त्या ठिकाणी आनंद दिघे जे आहेत ते त्यांची एक देवखोली होती। आपण पाहिलं तर ह्या ठिकाणी तो फोन देखील अजून त्या स्वरूपातला इथे ठेवण्यात आलेला आहे। आणि एक धर्मवीर आनंद दिघे यांचं एक ब्रीद वाक्य होतं, माझी शाखा हेच माझं घर, ती मजकूर तो देखील या ठिकाणी आता लावलेला आहे। आपण पाहिलं तर शाखा हेच माझे घर, रात्रंदिन साथ देणारे शिवसैनिक हेच माझे बंधू, समस्या घेऊन येणारे नागरिक हेच माझे अस्तेष्ट, आणि त्यांच्या समस्यांची झालेली यशस्वी उकल हेच माझे ईश्वर्य। अशा प्रकारची ही हा फोटो इथे लावलेला आहे। आपण पाहिलं तर हाच संपूर्ण धर्मवीर आनंद दिघे यांची ही खोली होती, ज्या ठिकाणी धर्मवीर आनंद दिघे देवपूजा करायचे। आपण पाहिलं तर आज आनंद आश्रमाचं पुनर्बांधणी झाल्यानंतर हेच सर्व वास्तू जे आहेत ते आपल्या संपूर्ण ठाणेकर नागरिक असतील किंवा महाराष्ट्रातील अनेक नागरिकांना पाहायला मिळत आहेत। आपण सुरुवात केली तर ह्या ठिकाणी धर्मवीर आनंद दिघे यांच्या मातोश्रींचा हा फोटो आहे, हा सध्या इथे लावलेला आहे। आणि हे धर्मवीर आनंद दिघे यांचे वडील आहेत, त्यांचा फोटो या इथे लावलेला आहे। आपण पाहिलं तर धर्मवीर आनंद दिघे यांना सिगारेटचं मोठ्या प्रमाणात व्यसन होतं। तो सिगारेट असेल किंवा धर्मवीर आनंद दिघे यांचा रुमाल असेल तो इथे असेल, आणि किंवा एक काडी पेटी त्यांच्या बाजूला इथे ठेवलेली आहे। आपण पाहिलं तर धर्मवीर आनंद दिघे यांची ही खुर्ची आहे आणि या खुर्चीच्या बाजूला आणखीन एक खुर्ची इथे ठेवलेली आहे। असं म्हटलं जातं की या खुर्चीवरती धर्मवीर आनंद दिघे हे कधीच बसले नाही, कारण ह्या खुर्चीवरती जो फोटो आहे तो धर्मवीर आनंद दिघे यांच्या गुरूंचा आहे आणि त्यांचा गुरूंचा हा फोटो आहे। आणि याच कारणाने धर्मवीर आनंद दिघे जे आहेत ते या खुर्चीवरती कधीच बसले नव्हते। धर्मवीर आनंद दिघे हे प्रचंड प्रमाणात धार्मिक होते, त्यांच्या जीवनामध्ये आध्यात्मिकेची एक मोठी जोड देखील पाहायला मिळाली होती। आणि आपण हे जे सर्व त्रिशूळ या ठिकाणी पाहत आहात रुद्राक्षांच्या माळा जे पाहत आहात ते धर्मवीर आनंद दिघे यांना भेटवस्तू रूपात मिळालेल्या ह्या संपूर्ण त्रिशूळ असतील किंवा या सर्व कवड्यांच्या माळा असतील। धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या टेंबी नाक्यावरील नवरात्र उत्सवामध्ये अनेक साधू महंत जे आहेत ते महाराष्ट्रातील तळागाळातून यायचे आणि त्यांनीच धर्मवीर आनंद दिघे यांना हे संपूर्ण त्रिशूळ असतील, ह्या कवड्यांच्या माळा असतील, ह्या भेट रूपातल्या दिलेल्या असतील। आपण पाहिलं तर ह्या ठिकाणी अनेक भिंतींवरील फोटो आपण पाहू शकतो जे धर्मवीर आनंद दिघे यांच्या काळातील आहेत। ह्या आनंद आश्रमामध्ये धर्मवीर आनंद दिघे यांनी स्वतः हे छायाचित्र जे आहेत ते देवी देवतांचे ह्या आनंद आश्रमामध्ये लावले होते। ह्या ठिकाणी पाहिलं तर आणखीनही आपल्याला देवी देवतांचे फोटो दिसून येत असतील।
आणि ह्या बाजूला आपलं हे जे कपाट पाहत आहात, या कपाटामध्ये आणखीन दिघे साहेबांच्या जीवनातील काही वस्तू ठेवलेल्या आहेत. ठाणेकर नागरिकांना माहिती असेल किंवा चित्रपटाच्या माध्यमातून अनेक प्रेक्षकांनी देखील पाहिलं असेल की दिघे साहेब त्यांना एखाद्याची किंवा एका लोकप्रतिनिधी असेल किंवा त्यांच्या कार्यकर्त्याची कोणती गोष्ट पटली नाही किंवा त्याने काही समाजामध्ये चुकीचं कार्य केल्यानंतर दिघे साहेब त्याला चक्क हंटर, ज्याला चाबूक देखील म्हणतात, त्यांना चोप द्यायचे ते हंटर देखील इथे आपण पाहिलं तर आपल्याला इथे दिसून येत असेल. अशा अनेक दिघे साहेबांच्या वास्तू ज्या आहेत त्या इथे ठेवलेल्या आहेत. दिघे साहेबांचे काही जुने कपडे देखील आपल्याला इथे दिसून येत असतील. दिघे साहेब ज्या प्रकारे झब्बा आणि कुर्ता घालायचे ते 2 झब्बा आणि कुर्ते देखील इथे आपल्याला दिसून येत असतील. त्याचबरोबर आपण पाहिलं तर इथे आणखीन धर्मवीर आनंद दिघे यांना ज्या भेटवस्तू देण्यात आलेल्या होत्या त्यांचे देखील काही ते छायाचित्र जे आहेत ते लावलेले आहेत. त्याचबरोबर आपण या ठिकाणी आणखीन एक कपाट पाहत आहे. या ठिकाणी ज्या प्रकारे दिघे साहेबांचं हे संपूर्ण पूर्वीचं अनाथाश्रम होतं त्याच प्रकारे हे संपूर्ण इथे ठेवलेलं आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर शिवसेनेच्या वतीने जे काही लोकार्पण सोहळे पार पडले होते त्या लोकार्पण सोहळ्याचा इथे एक छायाचित्र देखील ब्लॅक अँड व्हाईट स्वरूपात लावलेलं आहे. त्याचबरोबर खालच्या रॅकमध्ये पाहिलं तर ही एक आपल्याला लाल रंगाची जी टोपी दिसून येत असेल ती टोपी एक खास भेटवस्तू म्हणून धर्मवीर आनंद दिघे यांना देण्यात आली होती. ठाण्यातील अतिदुर्गम भागामध्ये म्हणजेच की येऊरच्या जे खेडेपाडे आहेत तेथील आदिवासी बांधवांनी धर्मवीर आनंद दिघे यांना भेट स्वरूपातली ही वस्तू जी आहे ती टोपी जी आहे ती दिली होती. त्याचबरोबर धर्मवीर आनंद दिघे यांना यांच्या काही चिठ्ठ्या देखील ज्या आहेत त्या इथे ठेवण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण खालती पाहिलं तर धर्मवीर आनंद दिघे यांचे काही जुने फोटो देखील आपल्याला पाहायला मिळत असतील. त्याचबरोबर काही जुन्या वस्तू देखील आपण इथे पाहू शकता. धर्मवीर आनंद दिघे यांच्या ज्या इथे ठेवण्यात आलेल्या आहेत. अशा प्रकारचं हा संपूर्ण धर्मवीर आनंद दिघे यांची ही संपूर्ण खोली आहे. याच ठिकाणी धर्मवीर आनंद दिघे हे मोठ्या प्रमाणात पूजा अर्चना करायचे आणि ती खोली आजही त्याच स्वरूपातली ह्या ठिकाणी ठेवलेली आहे. फोटो घेतो ना माझे. आजही त्या वस्तू ज्या आहेत त्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या ह्या ठिकाणी त्याच स्वरूपात ठेवण्यात आलेल्या आहेत. अनेक शिवसैनिक जे आहेत ते या ठिकाणी धर्मवीर आनंद दिघे यांना जेव्हा अभिवादन करण्याकरिता येत असतात तेव्हा ह्या सर्व वस्तू पाहून अनेक शिवसैनिक जे आहेत ते आजही भावुक होताना मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलेले आहेत. शेकडोंच्या संख्येने शिवसैनिक जे आहेत ते आज धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या शक्तीस्थळ असतील किंवा त्यांच्या याच आनंद मठामध्ये जे आहे ते अभिवादन करण्याकरिता येत असतात. असंही कुठे सांगितलं जातं की जेव्हा याच टेंबी नाक्यावरील आनंदाश्रमामध्ये CBIनी धाड टाकली होती तेव्हा चित्रपटामध्ये आपण पाहिलं असेल की एकनाथ शिंदे असतील, राजन विचारे असतील किंवा अनेक शिवसैनिक जे लपले होते ते याच खोलीमध्ये याच ठिकाणी जे आहेत ते लपले होते. आपण आणखीनही धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त काही त्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहोत. त्यांच्याविषयी आणखीन काही किस्से, आणखीन काही घडामोडी देखील पाहणार आहोत. आपल्यासोबत काही जुने जाणते शिवसैनिक आहेत ज्यांनी दिघे साहेबांसोबत त्यांच्या सावलीप्रमाणे अगदी काम केलेलं आहे. दिघे साहेबांसोबत त्यांनी त्यांचं उभं आयुष्य अर्ध जीवन व्यतीत केलेलं आहे. राजेश दादा आपल्यासोबत आहेत. दादा, एक तुम्ही जुने शिवसैनिक आहात. दिघे साहेबांना तुम्ही अगदी जवळून पाहिलेलं आहे, अगदी सावलीप्रमाणे तुम्ही दिघे साहेबांसोबत राहिलेले आहात. काय सांगाल एकंदरीत आज जयंतीनिमित्त दिघे साहेबांच्या? दिघे साहेबांची जयंती फक्त 27 जानेवारीपुरती नाही तर आमच्यासाठी दिघे साहेब रोज आहेत अशा प्रकारेच आम्ही वावरतो. दिवसभर आम्ही ऑफिसला असतो आणि दिघे साहेबांचं दिवसभरात सारखी आठवण येतच असते, पावलोपावली आठवण येत असते. म्हणजे कुटुंबापेक्षाही जास्त प्रेम जर कुठे असेल तर दिघे साहेबांकडे सर्वसामान्य कार्यकर्त्याला मिळायचं. दिघे साहेब कार्यक्रम स्वीकारताना पण त्या काळात चॅनल नव्हते, त्या काळात असे मोबाईल नव्हते, पण दिघे साहेबांकडे मोबाईल होता मोटोरोलाचा. तर त्या वेळात कोणालाही समस्या असेल, अर्जंट असेल तर लोक PCवरून दिघे साहेबांना फोन करायचे आणि दिघे साहेब स्वतः मोबाईल उचलायचे. ते बोलताना म्हणायचे थोरात, एखादा म्हणून आपल्याला PCवरून फोन करतो याचा अर्थ काहीतरी अर्जंट आहे म्हणून मी तो उचलला पाहिजे. जर अर्जंट नसेल तर तो ऑफिसमध्ये येऊन मला भेटून काम सांगेल. पण एखाद्याचा मुलगा समजा बाबा पोलिसांनी पकडला आहे किंवा एखाद्याची आई ॲडमिट आहे, इमर्जन्सी आहे, तर अशा वेळेस मला PCवरून फोन येतो, त्यामुळे तो मीच उचलला पाहिजे. त्यामुळे दिघे साहेबांना एवढे फोन यायचे पण दिघे साहेब स्वतः फोन मोबाईल उचलायचे. दिघे साहेबांची जयंती आहे तर दिघे साहेब त्यांच्या काळात जेव्हा होते
तेव्हा त्यांचा वाढदिवस नेमकं कशा प्रकारे साजरा करायचा, कारण आपण पाहिलं तर ठाणे शहर हे सांस्कृतिक ठाणे शहर म्हटलं तर दिघे साहेब नेमकं त्यांचा वाढदिवस कशा प्रकारे साजरा करायचे? दिघेसाहेब साजरा करायचे म्हणजे ते करत नव्हते, ठाणंच त्यांचं करत होतं. ठाण्यात त्यावेळी उत्सव असायचा, ठाण्यात म्हणजे दिवाळी असायची आणि दिघेसाहेबांची 27 जानेवारी आली म्हणजे 3-4 दिवस सगळ्या वॉर्डामध्ये शाखेमध्ये अनेक मंडळं आणि अनेक सामाजिक संस्था विविध कार्यक्रम सांस्कृतिक असतील, म्हणजे समजा चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा, खाऊ वाटप किंवा कबड्डी स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा, वह्या वाटप, पुस्तकं वाटप, काही मुलांना गणवेश वाटप, असे विविध कार्यक्रम ठाणे जिल्ह्यातच नव्हे मुंबईत, महाराष्ट्रात अनेक ठिकाणच्या दिघेसाहेबांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम ठेवले जायचे आणि एक उत्साहाचं स्वरूप ते 3-4 दिवस दिघेसाहेबांचं असायचं. त्यामुळे दिघेसाहेब करत होते तर ठाणं त्यात स्वतःहून करत होतं आणि दिघेसाहेबांच्या ऑफिसला वाढदिवसाला एवढी सकाळी 6-7लाच गर्दी सकाळची लागायची, तर अगदी ऑफिसपासून तलावबाईपर्यंत परत इथे राईट साईड लेफ्ट साईड अशी खूप गर्दी असायची आणि दिघेसाहेब प्रत्येकाला उभं राहून प्रत्येकाचं पुष्पगुच्छ वगैरे शुभेच्छा स्वीकारणं, कुठेही न थकता, कुठेही कंटाळा आला किंवा काही न करता प्रत्येक कार्यकर्त्याला मान सन्मान त्याच्यावर फोटो काढणं, त्याला खुश करणं, कुठेही एवढ्या प्रकारे चांगल्या प्रकारचा वाढदिवस तो साजरा व्हायचा. निश्चित आपण पाहिलं तर हे होते अनेक जुने जाणते शिवसैनिक ज्यांनी अशा दिघे साहेबांना प्रत्यक्षरित्या त्यांच्या जीवनामध्ये अनुभवलेलं आहे, ज्यांनी त्यांचं जीवन संपूर्ण या आनंद आश्रमामध्ये व्यतीत केलेलं आहे. आजही ठाण्यातील अनेक शिवसैनिक धर्मवीर आनंद दिघे यांच्या याच आनंद आश्रमामध्ये येतात, धर्मवीर आनंद दिघे यांच्या याच फोटोला अभिवादन करतात आणि त्यांच्या दिवसाची सुरुवात करतात. असे अनेक शिवसैनिक आपल्याला ठाण्यामध्ये शोधून सापडतील. पाहायचं झालं तर आज धर्मवीर आनंद दिघे यांची जयंती आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, त्याचबरोबर अनेक राज्यातील आमदार असतील, मंत्री असतील, ते देखील धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंद आश्रम किंवा शक्तीस्थळामध्ये त्यांना अभिवादन करण्याकरिता येणार आहेत. पाहायचं झालं तर फक्त शिवसेनेमधीलच नव्हे तर इतर पक्षांमधील देखील अनेक कार्यकर्ते असतील, मंडळी असतील, नेतेगण असतील, ते धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन करण्याकरिता येणार आहेत. धर्मवीर आनंद दिघे यांच्या रूपात आज अनेक जण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाहत आहेत, कारण ज्या अर्थाने सर्व काही झोकून धर्मवीर आनंद दिघे हे कार्य करत होते, त्याच अर्थाने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपूर्ण महाराष्ट्राची धुरा सांभाळत आहेत. महाराष्ट्र प्लस संस्कृती लोकशाहीची.